छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं अरबी समुद्रामध्ये मोठ्या थाटामाटात जलपूजन झालं होतं. कार्यक्रम झाले, फोटो काढले गेले, घोषणा दिल्या गेल्या. पण आज मी सरळ प्रश्न विचारते, त्या स्मारकाचं पुढे नेमकं काय झालं? आज तुम्ही म्हणता छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नाही तर मुंबईचे ब्रँड आहे. मग असा ब्रँड फक्त जलपूजनापुरताच मर्यादित का? स्मारक उभं राहिलं का? काम सुरू झालं का? की सगळं फक्त कॅमेऱ्यापुरतं आणि निवडणुकीपुरतंच होतं? जर महाराज खरंच तुमच्यासाठी श्रद्धेचे असते तर स्मारक फक्त घोषणेत नाही, भूमीवर दिसलं असतं. जर महाराज खरंच प्रेरणास्थान असते तर त्यांच्या नावावर फक्त राजकारण नाही, जबाबदारी घेतली गेली असती. आज मात्र सत्य हेच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापरलं जातं, पण त्यांच्या विचारांची अंमलबजावणी होत नाही. जलपूजन करून स्मारक सोडून दिलं म्हणजे हे स्पष्ट होतं की महाराज तुमच्यासाठी इतिहास नाही, ते फक्त सत्तेचं साधन बनलं गेलं आहे. महाराज हे महाराष्ट्राचा आत्मा आहे, मुंबईचा ब्रँड नाही. आणि जो महाराजांच्या नावावर राजकारण करतो पण त्यांच्या स्मारकासाठी कृती करत नाही, त्याला जनतेला उत्तर द्यावंच लागेल. जय भवानी, जय शिवाजी.